शुभ दुपार सर्वांना. तर बघा, महालक्ष्मी गेल्या ना, त्याचा अजून मग पत्तर थोडासा राडा घरामध्ये होता. तर म्हणलं चला आता ते कणसं वगैरे राहिलेले, म्हणलं त्याचं सोलून असं मका म्हणजे स्वीट कॉर्न आणल्यामुळं मका लगेच त्याची चपटी होऊन जाते बघा. स्वीट कॉर्नाची आपली साधी जी कणीस असते ना, त्याचा मका असा चांगला असतो. मग म्हणलं चला ते स्वीट कॉर्न होते म्हणून ते पण सोलून घेतले बघा. म्हणजे असे चपटे काशीनं म्हणलं चला असं त्याला भाजून खाता येईल म्हणून ते सोलून घेतले. त्याचा पाला वगैरे सगळा टाकून दिला, नाही तर खूपच राडा झाला होता. मग बघा स्वयंपाकामध्ये इथं काय करावं म्हणून मसुऱ्याची डाळच आज भिजू घातली बघा. आणि कांदा, नंतरनं हळद, लसूण, काळं तिखट, लाल तिखट घालून मस्त असं त्यामध्ये मसुऱ्याची डाळ पाणी काढली भिजलेलं आणि परतली बघा छान. आता थोडंसं अंगापुरतं पाणी थोडंसं घालणार आहे शिजण्यापुरतं आणि मीठ छान असं वापलू देणार आहे बघा. मस्त असं रबरबीतच, जास्त पातळ पण नाही, जास्त असं मोकळं फडफडीत पण नाही, असा मस्त डाळ कांदा करणार आहे मसुऱ्याच्या डाळीचा. करायला चालू आहे बघा. थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं पाणी घालून शिजवून घेतले, कारण भाज्या इतर पण शिल्लकच होत्या. काल गणपतीच्या आमच्या इथं जेवण होतं ना मंडळाचं, त्याच्यामुळं बघा गणपतीची आरती झाली की तिथं पण जेवण होतं. त्याच्यामुळं म्हणलं वांग्याची भाजी, नंतरनं भात, बटाट्याची भाजी, चपात्या वगैरे सर्व स्वयंपाक दिले होते बघा राहिलेल्या मंडळाने. शेजारीच आहे ना आमच्या घराच्या, त्याच्यामुळं मग म्हणलं चला थोडीशीच म्हणजे असं डाळ कांदा करून चपात्या करून घ्यावं, कारण मुलं पण असं जास्त खात नाहीत. हे बघा पापड पण होते नाचणीचे, मंडळातच केले होते बघा जेवणासाठी. मग म्हणलं काल पण जेवण होतं, मग आजच्या जेवणासाठी डाळ कांदा, चपात्या, ही वांग्याची भाजी, नंतरनं भात आहे, बटाट्याची भाजी पण होती बघा. तर असा आहे बघा जेवणाचा बेत. या जेवण करायला. चॅनलला सबस्क्राईब करा.